हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण इथे चिकन बिर्याणी करणार आहोत। तर बिर्याणीसाठी इथे मी हिरवा मसाला घेणार आहे। मसाल्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, मिरची, लसूण, अद्रक हे मिश्रण घेऊया। आपण चिकन मध्ये ते टाकूया। हे आता मी वाटून घेतलेलं आहे। 1 वाटी इथे मी दही टाकलं, हळद, लाल तिखट आणि चिकन बिर्याणी मसाला 2 चमचे टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सर्व मिश्रण आता एकत्र करून व्यवस्थित लावून घेऊया। हे सर्व मिश्रण आता इथे मी लावून घेतलं व्यवस्थित असं मॅग्नेट साठी आणि 30 मिनिटं तरी आपण इथे मॅग्नेट साठी ठेवूया। आता आपण राईस तयार करूया। राईस साठी इथे मी 2 चमचे तेल घेतलं। आपण खडा मसाला टाकूया। इथे मी खडा मसाला टाकलेला आहे। आता आपण राईस टाकून घेऊया। 2 चमचे मीठ टाकलं चवीनुसार। राईस व्यवस्थित परतून घ्यायचा। गरम पाणी टाकून घेतलं। पाणी हे जास्त टाकायचं नाहीये, थोडंसं आपल्याला कमीच राईस शिजवायचा आहे। आता इथे मी तेलामध्ये 3 ते कांदे व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे, नंतर बिर्याणीसाठी लागणार आहे। कांदा आपला ब्राऊन झालेला आहे पूर्ण। आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया। ग्रेव्हीसाठी इथे मी 3 चमचे तेल घेतलेले आहे। तेजपत्ता टाकून घेतला। इथे मी 8-9 तरी कांदे घेतले असतील। व्यवस्थित असे कांदे परतून घ्यायचे। जास्तीत जास्त कांदा घ्यायचा की जेणेकरून आपली ग्रेव्ही चांगली होते। त्याच्यामुळे कांदा व्यवस्थित परतून झाला की टोमॅटो टाकायचा। इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो उभेच कापायचे बिर्याणीसाठी। व्यवस्थित असं परतून घेतलं। तेल सुटायला लागलं की इथे मी तेलामध्ये हळद टाकली। व्यवस्थित असं परतून झालं की चिकन टाकून घेऊया। चिकन पूर्ण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं। चिकनचा स्मेलही गेला पाहिजे। आता इथे चिकनला तेल सुटत चाललंय थोडं थोडं। इथे आता मी पुदिना टाकून घेतलाय। आणि आता थोडंसं पाणी टाकून आपण ग्रेव्ही फक्त आपल्याला वाफेवर करायची आहे, त्यासाठी जास्त पाणी नाही टाकायचं। थोडंसं पाणी टाकून इथे झाकण देऊन 15 मिनिटं तरी शिजून घेऊया। बघूया आपली ग्रेव्ही तयार आहे का। 15 मिनिटं झालेले आहेत। ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। तर आता आपल्याला इथे थराची बिर्याणी करायची। बिर्याणीसाठी अर्ध चिकन काढून मी घेतलं, तर अर्धा राईस टाकून घेऊया। व्यवस्थित असं लावून घ्यायचा। त्यानंतर इथे मी परत राहिलेली ग्रेव्ही टाकून घेतली। ग्रेव्ही थोडीशी जास्तच करायची की आपली बिर्याणी जास्त चांगली होते आणि खाली बिर्याणी लागतही नाही, त्यामुळे ग्रेव्ही जास्त असेल तर। आता इथे तळलेला थोडासा तो कांदा होता, तो थोडासा टाकून घेतला। पुदिना, आता जो राहिलेला राईस होता तो सर्व लावून घेऊया। आता इथे मी सर्व राईस व्यवस्थित लावून घेतलेला आहे। एक ग्रीन कलर आणि एक ऑरेंज कलर। बिर्याणी दिसतानाही आपली छान वाटते। ऑरेंज कलर लावून घेतला। आता जो राहिलेला कांदा होता तो पण सर्व लावून घेऊया। कोथिंबीर थोडीशी टाकली। इथे मी थोडंसं 2 चमचे घी टाकलेलं आहे। घीमुळे छान असं
चवही लागते आणि खाली बिर्याणी लागतही नाही. आता झाकण ठेवून आपण 45 मिनिटं तरी 10 मिनिटं फास्ट गॅसवर आणि 30 मिनिटं स्लो गॅसवर असं आपण ठेवून घेऊया. आपली बिर्याणी तयार आहे. तर कशी वाटली आपली बिर्याणी? जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.